नंतर आहे भारतातील पर्जन्यमान व तापमान. आता ह्याच्यामध्ये आपण पूर्ण नकाशा दिलेला आहे भारतातील पर्जन्यमानाचा आणि तापमानाचा. ह्याच्यामध्ये राजस्थानातील गंगानगर म्हणजे या ठिकाणी पूर्ण जून महिन्यामध्ये 500 सेल्सिअस पर्यंत तापमान वाढते. सॉरी 50 सेल्सिअस पर्यंत तापमान या ठिकाणी वाढते. 500 झालेलं आहे. 50 सेल्सिअस पर्यंत तापमान म्हणजे थर्ड वाळवंटामध्ये सगळ्यात जास्त तापमान असतं, जे की 50 सेल्सिअस पर्यंत तापमान या ठिकाणी वाढतं. हे आपण पाहू शकतो. नंतर कारगिल शहरामध्ये हिवाळ्यात तापमान जे आहे ते म्हणजे लेह या ठिकाणी कारगिल शहर आहे, ते शहरामध्ये -48 सेल्सिअस पर्यंत इतके तापमान खाली उतरते. म्हणजे जर बघितलं आपण हिवाळ्यामध्ये तापमान जर बघितलं या ठिकाणी तर -48 सेल्सिअस पर्यंत तापमान या ठिकाणी खाली उतरतं. हे यावरून आपण पाहू शकतो. आता नंतर मेघालयमधील खासी जिल्ह्यात मौसिनराम आणि चेरापुंजी या ठिकाणी सगळ्यात जास्त भारतातील सगळ्यात जास्त पावसाचे ठिकाणे हे दोन ठिकाणं आपल्याला पाहायला भेटतात, जे की मौसिनराम आणि चेरापुंजी हे दोन ठिकाणी या ठिकाणी सगळ्यात जास्त भारतामध्ये पाऊस पडतो. मौसिनराम या ठिकाणी टोटल 11,872 मिमी एवढा पाऊस पडतो, तर चेरापुंजीला 11,777 मिमी एवढा पाऊस आपल्याला पडतो. हे या दोन ठिकाणी पाहायला भेटतात, जे मेघालय या ठिकाणी आहेत. हे दोन ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडतो. जगातील सर्वात जास्त पाऊस याच दोन ठिकाणी पडतो, हे लक्षात ठेवा. नंतर आहे पश्चिम राजस्थानातील जैसलमेर हा भारतातील सर्वाधिक कोरडा भाग आहे. जैसलमेर राजस्थानमधील हा जैसलमेर भाग जो आहे तो भारतातील सर्वात कोरडा भाग म्हणून ओळखला जातो. तिथे वार्षिक सरासरी फक्त 120 मिमी एवढा पाऊस आपल्याला पडताना दिसतो जैसलमेर या भागामध्ये. थर वाळवंटाचा काही भाग आहे ज्या